हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हाला समजलंच असेल मी कुठं गेली होती ते. हां, अगदी बरोबर ओळखलं. चला सकाळची कामं आवरून घेते मी. आपल्याला बायकांना कसं असतं बघा, एखाद्या दिवशी कुठं बाहेर जायचं म्हणलं ना, सकाळपासूनच इंटरेस्ट असतो त्या टायमिंगपर्यंत. तोपर्यंत आपण सगळी कामं अशी पटापट आवरून घेतो. शॉपिंग म्हणलं की बायकांचा आवडीचा विषय असतो. मी असो, तुम्ही असो, आणखी कोणीही असो. बाहेर कुठं जायचं म्हणलं ना, माझी तर सकाळपासूनच लुडबुड चालू असते. तुम्हाला पण माझ्यासारखं असं होतं का? कमेंट करून मला नक्की सांगा. लवकर काम आवरायला गेलं ना की नेमकं आपल्या हातून काहीतरी काम वाढून बसतं. माझ्याकडून तर असं भरपूर वेळा होतं. तुमच्यासोबत पण असं होतं का? तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. काही जणांनी ऑब्झर्व पण केलं असेल. ती तेलाची वाटी आहे ना, ती माझ्याकडून सांडली गेली. नेमकं ज्या दिवशी कुठं जायचं असतं, बाहेर लवकर काम आवरायचं असतं ना, त्या दिवशी नक्की काहीतरी काम वाढून ठेवलेलं असतं मी. चपात्या झाल्यानंतर लगेच मी आद्विकसाठी बटाट्याची मिठाची भाजी केली. त्याला ही भाजी खूप आवडते. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही पण एकदा ही भाजी नक्की ट्राय करा. मी तेलामध्ये जिरे टाकले आहे, त्यानंतर बटाट्याचे काप करून टाकले आणि त्यात फक्त मीठ आणि लाल तिखट टाकून थोड्या वेळासाठी बटाटी वाफवून घेतली आहेत. झाकण लावून मस्तपैकी त्यावरती 5 ते 10 मिनिट आपण ती बटाटे शिजवून घ्यायची. आणि बटाटा एकदम मऊ झाला की मग त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं. ही भाजी आद्विकला तर खूप आवडते. तुम्ही पण ट्राय करून बघा. तुमच्या घरी पण लहान मुलं असतील तर ही भाजी नक्की आवडेल. आद्विक तर खूप आवडीने खातो ही भाजी. स्वयंपाकाचं काम उरकलं की घरात जो काही आद्विकने पसारा केलेला होता तो आवरून नंतर मी कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या. बाहेर जायचं होतं त्यामुळं एकदा सगळं घर व्यवस्थित आवरून गेलं की मग घरी परत आल्यानंतर कंटाळा येत नाही. नाहीतर आपण ना नेहमी कुठं बाहेर जायचं असलं ना, घरामध्ये सगळा पसारा करून जातो. रिटर्न आल्यानंतर मग खूप कंटाळा येतो ते सगळं पाहून. सगळं काम आवरल्यानंतर मी खरबूजचा ज्यूस केला. सीजन असल्यामुळे आता रोज रोज खरबूज खाऊ वाटत नाही, त्यामुळं मग मी असा ज्यूस करत असते कधी कधी.
फायनली मी मुळचंदमध्ये आली आहे. घरची सगळी कामं वगैरे आवरून दुकानामध्ये एंट्री केल्यानंतर खूप गर्दी होती. लग्नाचा सीझन असल्यामुळे जिथं बघेल तिथं गर्दीच गर्दी होती. साड्या तर खूप सुंदर सुंदर साड्या होत्या. साडी हा केवळ कपड्याचा तुकडा नाही, तर तो स्त्रीची ओळख, सौंदर्य आणि अभिजाततेचे अभिव्यक्ती आहे. हे खरं आहे. लग्न सराईमुळे भरपूर नवीन नवीन साड्यांचे प्रकार आले होते. आणि साड्या म्हणलं की महिलांचं कसं असतं बघा, कितीही बघितलं तर बघूच वाटतं. खूप छान छान अशा सुंदर सुंदर साड्या होत्या. अगदी मन भारावून जाण्यासारखं. काही तर साड्या बघितल्या की मला घेऊच वाटायच्या. त्यानंतर फायनली साड्या घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर आलोय आणि काही न खाता पिता आपण जातो, ही तर गोष्ट शक्यच नाही. त्यानंतर मग इथे ज्यूस सेंटरवर आलो आणि मस्त असा मँगो ज्यूस घेतला. या ठिकाणचा ज्यूस मला खूप आवडतो. बऱ्याच वेळा आम्ही इथे येत असतो. आद्विकची मध्येच लुडबुड चालली होती. बघू शकताय तुम्ही किती मस्त असा ज्यूस त्यांनी सर्व केलाय. दिसायलाच एवढा छान दिसतोय की टेस्ट पण अप्रतिम होती या ज्यूसची. त्यानंतर येते वेळी भाज्या घेतल्या. अंधार पण झाला होता, त्यामुळं मग म्हणलं भाजी वगैरे घेऊनच घरी जावं. भाज्या वगैरे घेतल्यानंतर आद्विक आईस्क्रीमचा हट्ट करत होता. ते दोघे आईस्क्रीम घेऊन आले आणि मग तिथून सगळं आटपून आम्ही घरी आलो.